बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडुसा, प्रकरण 3. सासू अंघोळीला गेली होती. अंघोळीला जाण्यापूर्वी चुलीवर धनाजीसाठी पाणी ठेवलेलं दिसलं. पाणी तापेपर्यंत ती त्याच्या न्याहारीच्या तयारला लागली. तो भिंतीला पाठ लावून बसला होता. तिच्याकडे एकटक पाहत होता. तो आपल्याकडे पाहतोय याची तिला जाणीव होती, पण ती मुद्दामच दुर्लक्ष करीत होती. त्याच्या नजरेचे खेळ तिला काहीतरी सांगत होते. सासूबाई लुगडं सावरीत सावरीत न्हाणीघरातून बाहेर आल्या. देवाला हात जोडले. पारू लगबगीने पुढे झाली. सासूच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. सासूचा हात पाठीवर आल्याचं जाणवलं. धनाजीला उद्देशून म्हणाली, अंघोळीचं पाणी वतू का? त्याच्या उत्तराची वाट न पाहता चुलीवर तापणाऱ्या पाण्याचं पातेलं उचलून न्हाणीतल्या बादलीत ओतलं. शेजारच्या रांजणातून थंड पाणी काढून तेही बादलीत ओतलं. बादलीतल्या पाण्यात हात घालून पाणी अंघोळी योग्य गरम असल्याची खात्री करून घेतली. धनाजीचे कपडे आणि अंग पुसण्याचा पंचा दोरीवर टाकला. जावा अंघोळीला, जाता जाता धनाजीला म्हणाली. तो तिच्याकडे पाहत क्षणभर रेंगाळला. मग न्हाणीकडे वळला. का थांबला होता तो? तिला काही सांगायचं होतं की अजून काही? त्याची अंघोळ झाली. बाहेर येऊन देवाला हात जोडले. आई बापाच्या पाया पडून तिथंच बसला. त्याची आई खाली मान घालून गप्प बसली होती. तिचं तसं गप्प बसणं त्याला टोचत होतं. सकाळी उठल्यापासून ती काहीच बोलत नव्हती. शेवटी मन घट्ट करून तोच बोलला, आय, अशी गप काहून बसलीस? जीवाला बरं वाटत नाही का काय? बरं असू दे नाहीतर नसू दे, कुणाला काय पडलंय? हा, असं काहून म्हणतीयस? म्या आहे, पारू आहे, त्यानं काळजीनं विचारलं. होय, ती निस्तीच हाय, निस्तीच. बरडाचं रान निसतं. अरे बरडावर बी निदान कुसळं तरी उगावत्यात, पर हित अरे कितींदा बोंबलून सांगितलं, एखाद्या देवऋषाकडे जावा, देवऋषाकडे जावा. देव देवस्कीची काय अडचण बिडचण आहे का काय? विचारून पहा, उपास तापास करा. जलम काय असाच घालायचा? अशानं कुळ बुडन का राहील? हा, पण नाही, काही म्हणता काही ना करायचं ना ऐकायचं. कवा तर वाटतं या का कुठंतरी हिरी बारभात जीव द्यावा. 3 वर्ष झाल्यात, सगळ्या सोयऱ्याला तोंड दावायला लाज वाटते या. पर तुम्हाला काय त्याचं? तुम्ही झोपा, झोपा. आहे अगं, आजच उठाय उशीर झालाय. रोज दोघं बी तांबडं फुटतानीच उठून कामाला लागतो या. आजच आजच काहून भाऊ? रोज झोपा. तुम्हाला कोणी विचारतय? बाप पडलाय खोकत, म्या काय असू नसल्यावाने? लोकांच्या दारात खेळणारी लेकरं पाहिल्यावर जीव कापरावाने जळतोय माझा. पारूनं दुधाचा तांब्या त्याच्या पुढे ठेवला. धनाजी आणि सासूच्या बोलण्यातलं लेकरं पाहिल्यावर जीव कापरावाने जळतोय एवढंच त्यानं ऐकलं होतं. त्यातूनच त्यांच्या बोलण्याचा उलगडा झाला होता. काळजावर पुन्हा एक घाव झाला. रक्ताळलेली जखम ठसठसू लागली, पण इलाज नव्हता. मागील 3 वर्षात असे बरेच घाव सोसले होते. तिच्या पदरात नशीब काही टाकतच नव्हतं.
धनाजी आणि ती दोघेही धडधाकट होते. पण मग 3 वर्षात काहीच का होत नव्हतं ते देवालाच माहीत. सकाळपासून फुलपाखरावाणी उडणारं मन पंख तुटून खाली पडलं. जीवाच्या आकांतानं ओरडू लागलं, पण ते आर्त ओरडणं कुणाला ऐकू जाणार नव्हतं. अंगावरचे गुलाब करपले, डोळ्यातलं पाणी गालावर झिरपू लागलं. धनाजीला घट्ट मिठी मारावी, त्याच्या कुशीत शिरून हंबरडा फोडावा असं वाटलं. लेकरू कुणाला नकोय का? आता देव पदरात काही टाकीना त्याला त्याला मी तरी काय करू? लोकाच्या लेकराला मांडीवर घेतल्यावर काळीज कसं तुटतंय ते मलाच ठाव आहे. मला बी पाना फुटावा वाटतंय. कोरडी चुळी वल्ली होऊन अंग भिजावं मला बी वाटतंय. पण नाही होत, नाही होत. मग काय करू? मनावर दगड ठेवून भिजलेले डोळे पदराला पुसले, तोंडावर पाणी मारलं. धनाजीची न्याहारी घेऊन बाहेर आली. हसवून म्हणाली, घ्या, निघा आता. त्यानं न्याहारी घेतली, आईकडं पाहिलं. तिच्या तोंडावर राग आणि नाराजी स्पष्ट दिसत होती. तो काहीही न बोलता बाहेर पडला. गोठ्यातील बैल सोडून गाडी जुंपली. दारातूनच आईला हाक मारली, आहे येतो ग, दुपारी पारूला पाठवून दे. रोज ओट्यावर उभी राहून त्याला निरोप देणारी पारू आज बाहेर आलीच नव्हती. घरात मळब दाटल्यावानी वाटत होतं. धनाजीच्या मागे घरातील उरलेली 3 माणसं 3 कोपऱ्यात बसली होती. पारूनं गोठ्यातली घाण काढून साफसफाई केली. अर्धवट राहिला स्वयंपाक पूर्ण केला. पाण्याच्या 4 खेपा आणल्या. सासू ओट्यावर बसून तिरक्या नजरेनं तिच्यावर नजर ठेवून होती. 1-2 वेळा पारूलाही ते जाणवलं होतं. पण काही बोलावं तर उगाच भांडणाला आमंत्रण दिल्यासारखं होईल म्हणून ती गप्प होती. उगाच गोठ्याकडे एक चक्कर मारून आली. सासऱ्याचा खोकण्याचा आवाज आला. ती लगबगीने तिकडे गेली. त्याने खुणेनेच पाणी पाहिजे असल्याचं सांगितलं. ती कोमट पाणी घेऊन आली. पेला त्याच्या हाती दिला. तिथेच खाली बसली. उगाचच नखानं जमीन टोकरू लागली. मनातलं कुणाला काही सांगावं असं घरात धनाजीशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. तसा सासरा बराच आहे, पण तोही बिचारा 5-6 महिन्यांपासून आजारी पडला होता. सगळे इलाज करून झाले, पण खोकला पाठ सोडायला तयार नव्हता. जोडीला सासूची गुडघेदुखी होतीच. ती उठली. सासऱ्याला म्हणाली, म्या चहा घेऊन येते, तुम्ही बसा. जवळपास 5-6 महिन्यापासून घरातच होती ती. धनाजी एकटाच मळ्याची कामं पार पाडित होता आणि आज त्यानं तिला मळ्यात यायला सांगितलं होतं. ती विचार करीत होती, खरंच का बरं बोलावलं असन? बरं बोलावलं, पण पाठवून दे म्हणून सासूला सांगितलंय. आता तिच्यावर जाय म्हणत नाही तर जाता बी येणार नाही. स्वतः विचारावं म्हणलं तर उगाच काही बाई बोलून पाय उतारा करायची. तिला विचारात पडलेली पाहून सासऱ्याचा जीव कळवळला. पाखरावाणी थुई थुई करणारी पोर आज एवढी शांत का? नक्कीच काहीतरी झालं असावं. त्याला पुन्हा एकदा खोकल्याची उबळ आली. ती झटकन उठली. त्याला पाणी पाजलं. हलके हलके पाठ सोडू लागली. छातीचा पिंजरा तोडून उडू जाऊ पाहणारं प्राणपाखरू स्थिरावलं. पाणावलेले डोळे पुसले. उठून बसण्यासाठी धडपडू लागली. पारूनं त्याला हाताचा आधार देऊन उठवलं. भिंतीला पाठ टेकवून बसवलं. दाटल्या गळ्यानं विचारलं, मामनजी, खोकल्यानं लईच उचल खाल्ली या. पुण्यांदा एक डाव डागदराला दावाय पाहिजे. काय नाही ग, कालच्या पावसाचा गारठा तसा देतो या. तुम्हाला चहा आणू का? 2 घोट घेतल्यावर आराम वाटल. चहा थोड्या वेळानं दे. पण मला सांग, तू अशी गप गप का?
हा, कोणी काही बोललं का? आणि बोललं तरी आपण तिकडं ध्यान द्यायचं नाही. लोक काय पायी चालू देत नाहीत आणि घोड्या उभी बसू देत नाहीत. जेवढ्यास तेवढं ऐकायचं आणि बाकीचं गंगेला अर्पण करायचं. हं? सासऱ्यानं मायेचं पांघरून घातलं. पारूचं मन भरून आलं. डोळ्यांच्या कडा ओलावल्या. सासूचं बोलणं सासऱ्याला सांगायचं तरी कसं? आपण सांगावं आणि त्यांनी सासूला काही बोललं तर समद फिरून आपल्यावरच येणार. त्यापरेच गप्प राहिल्यालाच बरं. डोळ्यातलं पाणी पुशीत ती म्हणाली, काही नाही व, मी विचार करीत होती, किती दिवस झाल्यात घरचं दारचं समद केलं, डागदराचं बी पाय धरलं, पर तुमच्या जीवाला बरं काहून वाटना. सासरा यावर काहीच बोलला नाही. मग ती उठली. सासऱ्याला म्हणाली, म्या चहा घेऊन येते, तुम्ही बसा. चूल पेटवून चहासाठी अंधण ठेवलं. मनातली खळबळ चुलीतल्या जाळावाने ढणढणत होती. पोट फाडून धरणीनं सीतामाईला आपल्या कुशीत घेतलं होतं, तसंच पेटत्या चुलीनं आपल्याला पोटात घेतलं तर जन्माची सुटका होईल असं वाटलं. जगून तरी काय करायचंय? बाईची कूस आणि कपाळ बोडकं दिसलं तर तिला कुणी बी मानपान देत नाही. आज उद्या करता करता 3 वर्ष झाली, पर देवाला दया कशी ती येईना झाली. विचाराच्या गर्तेत अडकलेली ती, भान हरवून बसलेली ती. चहा उतू गेला आणि चुलीतून चुर्र चुर्र आवाज झाल्यावर ती भानावर आली. चुलीतला चुर्र चुर्र आवाज ऐकून सासू पाय आपटीत आली. कमरेवर दोन्ही हात ठेवून फणकारली, बाई बाई बाई, काय म्हणावं ह्या बयेला? अगं चहा पार उतू गेला आणि तो डोळे झाकून बसली आस वय ग? का रातची झोप उतारली नाही अजून? नुसतं खुळ्यावानी वागणं. आणि मळ्यात कवा सांच्याला जातीस का काय? म्हणजे बरं बिन घुरीनं झोपा रानातच. पारून घाईघाईनं चहा कपात ओतला. सासऱ्याला देण्यासाठी निघाली. पाठोपाठ सासूही आली. तिनं चहाचा कप सासऱ्याच्या हाती दिला. अगं चहा पाजून पाजून मारायचा विचार आहे का काय? जेवायचा वक्कूत झालाय तरी बी हिचं चहाचं गुराळ चालूच आहे. सासू तनतनली. आता मात्र तिची सहनशक्ती संपली. माणसानं ऐकायचं तरी किती? न राहून ती म्हणाली, आत्याबाय, उगाच काय बाय बोलू नका. सकाळ धरणं तुम्ही बिनकामाचा राग राग करताय. मामंजीला खोकल्याची उबळ आलती. चहा पेल्यावर जरा बरं वाटल म्हणून पुण्यांदा चहा केलाय. काय चुकलं? घरात आजारी माणूस असताना असं बोलणं पटतंय काय? होय ग होय, आता तुझ्याकडनं शिकायला लागेन. असंच माळावरल्या गवतावानी वाढलोय म्हण चहा पेल्यावर बरं वाटन. अगं चहा पेल्यावर त्या माणसानं जेवायचं कवा? पुवार तिकडे वाट पाहत असेल. अजून तू आ घरातच. थेंब आल्यावर बस नाचत कालच्या वाणी. येऊ दे धनू सांच्याला, मग चांगलं सुईचं हातरून घालायला सांगती. आत्याबाय, अहो का ऊन पराचा कावळा करताय? स्वयंपाक तयार हाय, जेवून घ्या. म्या जाऊ का मळ्यात? पारुणं जरा नरमाईनच घेतलं. सासू आता तिच्या बोलण्यातच फसले होते. नाही म्हणावं तर धनाजी काय म्हणेल आणि हो म्हणावं तर पारू थांबणार नव्हती. असं झालं तर तिच्या मनात अजून बरंच बोलायचं होतं, ते बोलता येणार नव्हतं. पण शेवटी नाईलाजाने तिला होकार द्यावा लागला. बरं निघ आता आणि दिस बुडायच्या आत घरी या. माझ्याच्यानं स्वयंपाक पाणी होणार नाही. काहीही न बोलता पारूनं जेवणाचा डबा घमिल्यात ठेवला. जोडीला पाण्याची चरवी घेऊन घमिलं डोक्यावर ठेवलं. गोठ्यातल्या गायी सोडल्या. कोपऱ्यातली काठी उचलून मळ्याची वाट धरली.
जाता जाता मोठ्या वाड्यातली अंजी भेटली. पारू, अगं आज गाई घेऊन कुठं निघालीस? अगं मळ्यात चालली या. काल पाऊस झालता नव्ह का, म्हणून चालली या. तू तर माहेराला गेलतीस ना, कवा आलीस? काल दुपारच्याला आले पा. मस 8-10 दिवस राहिले. मग मालकाची लईच याद आली. मग काय, आबाला म्हणलं मला जाऊ दे आता. काय की माहेरला गेल्यावर सासरची याद येते या, आणि सासरी आल्यावर माहेराची. दोही अंगानं जीव जळतोय ग. पर काय करती, जमल तसा जोड लावायचा. अंजीशी बोलता बोलता गायी बऱ्याच लांब गेल्या होत्या, म्हणून पारूला बोलणं थांबून निघावं लागलं. तसंही कुणाशी जास्त बोलताना तिची धाकधूक व्हायची. बोलता बोलता समोरचा माणूस अख्ख्या गावाला वळसा घालून शेवटी एकच सवाल करायचा, काय मग ह्या वर्षाला तरी तोंड गोड करणार काय? म्हणून ती कुणाशीही जास्त बोलणं टाळायची. काहीतरी कारण सांगून काढता पाय घ्यायची. अशा सवालाला जबाब तरी काय द्यायचा? मनात कळ उठायची. कुठेतरी कोपऱ्यात बसून एकटीच डोळं पुसायची. त्यातल्या त्यात मागील 6 महिन्यांपासून घराबाहेर जाणं कमी झाल्यामुळं बरं झालं होतं. पण तरीही कधीतरी पाण्याच्या वाटेवर एखादी बाई हटकून विचारायचीच. मग तेच सांगायचं, होईल कवा तरी. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा झाली म्हणजे कवा ना कवा योग जुळून येईलच की. पण योग काही जुळून येत नव्हता. पटापट पाय उचलून तिनं गायी घातल्या. मनात विचाराचं काहूर उठलं होतं. कितीही विचार करायचा नाही म्हणलं तरी अचानक अशी काहीतरी घटना घडायची की झटकून टाकलेला विचार पुन्हा भुंग्यासारखा काळीच पोखरू लागायचा. आजही तेच झालं होतं. वळवाच्या पावसात तिचं मन चिंब चिंब भिजून आनंदलं होतं. त्या आनंदात धनाजीसाठी सुग्रह जेवण बनवलं होतं. पानाचा विडा घेऊन अख्खी रात्र धुंदीत भिजली होती. नुकतंच लग्न झालेल्या नव्या नवरीप्रमाणे भोगली होती. आणि सरते शेवटी तिच्या पोटावर अनुभवलेला काजव्याचा दिव्य प्रकाश एक एक वेगळीच अनुभूती देऊन गेला होता. खरंच कुठून आला असेल तो काजवा? ते बी माह्या पोटावर? का देवाचं काही सांगावं घेऊन आलता? पर काही का असं ना, लय लय भारी वाटलं त्या वक्ताला. त्याला तसंच कुशीत दडवून ठेवावं असं वाटलं होतं. देव बी काय काय खेळ डावतो, असाच एखादा खेळ डावीन का देव मला? त्याच्या मनात आलं तर काय बी होतं या. सासू म्हणते उपास करा, देवाची काही अडचण आहे काय ते पहा. पर देव अशी अडचण का होऊन करील? दुसऱ्या बायांना लेकर होत्यात त्या समध्या उपासच करतात काय? ती मळ्यात पोहोचली तेव्हा विचाराचं भूत पळून गेलं होतं. मन बरंच शांत झालं होतं. धनाजीला पाहून खुदकन हसली ती. तोही हसला. गाई बांधावर बांधून डोक्यावरचं घमिलं खाली ठेवून ती पुढे गेली. धनाजीला कडकडून मिठी मारली. त्याच्या हाताचा रांगडा विळखा तिला अधिकच जवळ ओढू लागला. त्याचा हात पाठीवरून फिरू लागला. अंगावर मोरपीस फिरल्यासारखं वाटलं. सकाळपासून दाटलेला हुंदका फुटला. आवरू पाहता रडू आवरेना. ती त्याला बिलगून ढसा ढसा रडली. तिच्या छातीशी कवटाळून त्यानं डोक्यावरून हात फिरवला. तिचे डोळे पुशीत त्यानं विचारलं, एवढं रडाया काय झालं? ती काहीच बोलली नाही. रडणं मात्र कमी झालं. दोघेही बराच वेळ तसेही शांत होते. बांधावर बांधलेली गाय हंबरली. रानातला वारा अंगाला खेटून पुढे गेला. झाडावर बसला कावळा काव काव करू लागला. मग पारूची मिठी सैल झाली. धनाजीचा विळखा सुटला. तिचा मुकडा हातात घेऊन तो म्हणाला,
काहून बारक्यासारख्या गोष्टी मनाला लावून घेतेस? उगा आपण आपला जीव जाळायचा? कुणाला काय देणं घेणं आहे का? ती गप्पच होती. सर्वीतलं पाणी तोंडावर मारलं, पदराला तोंड पुसलं. घमिल्यातल्या जेवणाचा डबा उघडीत ती म्हणाली, चला हातपाय धुवून घ्या, भाकर तुकडा खाऊन घेऊ. तिचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून तो हातपाय धुवून आला. तिच्या शेजारीच बसला. भाकरीचा तुकडा मोडून तिला घास भरवला. ती क्षणभर सुखावली. कडू झालेल्या जिभेवर खडी साखरेची पेरणी झाली. तिनेही त्याला घास भरवून आपलं प्रेम तसूभरही कमी नसल्याचं व्यक्त केलं. हळूहळू तिचं मन थाऱ्यावर आलं. जेवता जेवता सहज बांधावरल्या बाबळीकडे नजर गेली. पांढऱ्या शुभ्र बगड्यांची जोडी घरटं बांधण्यात गुंगली होती. मग तिने विहिरीकडे पाहिलं. कपारीतून उगवलेल्या पिंपळाच्या झाडाला सुगरणीचे खोपे त्यांच्या फुललेल्या संसाराची साक्ष देत होते. काही नव्या जोड्यांची खोपा बांधण्याची लगबग चालू होती. सगळीकडे एकच तयारी चालू होती, नव्या जीवाच्या स्वागताची. तिचं मन पुन्हा वाऱ्यावर स्वार झालं. रान फुलांचा पाळणा सजवू लागलं. न दिसणाऱ्या बाळाला हलकं हलकं जोजवू लागलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.